नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनासाठी आज आपण स्पेशल असा नारळी भात बनवतोय। एकदम झटपट असा बनवून तयार होतो आणि तुम्ही बघू शकता किती मोकळा झालेला आहे तो। नारळी भात बनवताना पहिल्यांदा तांदूळ घेताना जुना तांदूळ घ्यायचा, म्हणजे सळसळीत असा भात होतो। इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून एका गाळणीवर पाणी निथळ ठेवून द्यायचा। त्याच्यानंतर इथे मी मिक्सर घेतलेला आहे, मिक्सरमध्ये खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला जाड रस असा काढून घ्यायचा आहे। पहिला जो रस येतो ना, तो जाड रस काढून बाजूला ठेवायचा आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि पुन्हा एकदा पातळ असा रस काढून घेणार आहोत। इथे एक मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर मी काजू घालतेय, बदाम घालायचे आहेत आणि मनुका घालायचे आहेत। तुम्ही काजू, मनुका आणि बदाम तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित असे तुपावर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। त्याच्यानंतर इथे मी 2 वेलदोडे घेतलेले आहेत, 4 लवंगा घेतलेल्या आहेत। ह्या पण तुपावर मस्तपैकी भाजून घ्यायच्या आणि त्याच्यावर आपण जे निथळत तांदूळ ठेवलेले ना, ते घालून घ्यायचे। थोडंसं परतून घ्यायचं आणि वर हा पातळ जो रस काढलेला ना आपण, तो मी आता इथे 1 वाटी घातलेला आहे आणि इथे जाड रस आहे तो अर्धा वाटी घातलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत। इथे मी थोडेसे केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आतमध्ये थोडे खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत बारीक करून। हे सगळं ढवळायचं आहे आणि आपल्याला वर झाकण ठेवून बारीक गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, इथे पाणी सगळं आटलेलं आहे, नारळाचं दूध आपण आतमध्ये घातलेलं ते। केशरचा पण छान असा रंग यायला लागलेला आहे। हे व्यवस्थित ढवळायचं आणि आता जाडसर जो रस आहे ना, अर्धी वाटी, तो पण इथे घालून घ्यायचा आहे। इथे टोटल मी 2 वाट्या रस वापरलेला आहे। व्यवस्थित असं ढवळून आपल्याला हा भात नारळाच्या रसामध्ये शिजवून घ्यायचा आहे। याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे। झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकताय आपला भात हा इथे शिजलेला आहे नारळाच्या रसामध्ये मस्तपैकी। कढई खाली उतरून भात थंड करून घ्यायचा आहे हा आपल्याला आणि मध्ये एकदा दोनदा ढवळून घ्यायचा, म्हणजे तो छान असा फळफळीत होतो। इथे मी एक भांडं ठेवलेलं आहे, भांड्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी तांदळासाठी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। आतमध्ये मी पाव वाटी नारळाचा रस घालते, हा जाड रस घेतलेला आहे मी। व्यवस्थित असं ढवळून आतमध्ये गूळ वितळून घ्यायचा आहे आपल्याला। गुळाचा पाक वगैरे बनवायचा नाहीये, फक्त गूळ वितळला की झालं। आणि हे आपल्याला ह्या भातामध्ये ओतून घ्यायचा आहे हा पाक। मी जरा गाळून घेतेय, म्हणजे गुळामध्ये काहीतरी खडा वगैरे असेल तर तो निघून जाईल म्हणून। व्यवस्थित असं ढवळून घ्यायचा आहे भात हा। जायफळाची पावडर घालतेय आणि जे काजू, बदाम आणि मनुका आपण तुपामध्ये भाजून घेतलेले ना, ते सगळे घालून घ्यायचे आहेत आणि सगळं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची। आता एक वाफ आल्यानंतर काय करायचं आहे माहिती आहे का, भात आता हा त्याच्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे आणि असं तो आता फुलला पाहिजे। त्याच्यासाठी मी इथे काय करणार आहे, तवा घेणार आहे, गॅसवर तवा ठेवणार आहे आणि त्याच्यावर ही कढई ठेवणार आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर ह्याला एक वाफ काढून घ्यायची। 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं बारीक गॅसवर, म्हणजे छान असा हा भात हा फुलून येणार आणि खाली अजिबात कढईला लागणार नाही, महत्त्वाची गोष्ट म्हणजे। आणि इथे आपला नारळी भात बनवून तयार झालेला आहे, मस्तपैकी फळफळीत रसदार असा। चवीला अप्रतिम होतो, तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसं झालं ते मला नक्की कमेंट करून सांगा। इथे मी वर खोबरं घातलेलं आहे आणि आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।